नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची असतात ते. आज त्याच मापांवरून आपण ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत, पेपर कटिंग. चला तर आपल्या व्हिडिओला चालू करूयात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच ब्लाऊजची मापे घेतली होती. आज त्याच मापांवरून आपण पेपर कटिंग शिकणार आहोत. ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची आहे. शक्यतो बिगिनर्सला मी हेच सांगेल की तुम्ही ज्या वेळेला कटिंग करता त्यावेळेला पहिला पेपरवरती कटिंग करून घेत जावा. त्याच्यानंतर तुम्ही कपड्यावरती कटिंग करत जावा. कारण की बऱ्याचदा काय होतं, आपल्या चुका भरपूर होतात. त्याच्यामुळे जर काही चुकलं तर ते पेपरवर चुकेल, कपडा तुमचा वेस्ट जाणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो मी पहिल्यांदा पेपरवरतीच कटिंग करते आणि त्याच्यानंतर मग कपड्यावरती कटिंग करते. तर चला आपण चालू करूयात. मी एक नॉर्मल आपल्या घरातला न्यूजपेपर घेतला आहे. तुम्ही कोणताही पेपर यूज करू शकता. मी नॉर्मल घरातलेच पेपर यूज करते. तर काल आपण ज्या ब्लाऊजची मापे घेतली होती त्याची उंची आहे 13.5 इंच. तर आपण पहिला इथे मागील भाग बघणार आहोत की मागील भागाचं कटिंग कसं करायचं असतं ते. इथे उंची जी ब्लाऊजची होती ती 13.5 इंच उंची होती. तर आपण काय करणार आहोत, 13.5 उंची ही ब्लाऊजची आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत. 1 इंच ॲड करणार आहोत म्हणजे 14.5 इंच. 14.5 इंच इथे खालच्या साईडला ठेवून इथे एक पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे 14.5 इंच आपण उंची घेतलेली आहे ब्लाऊजची. 3.5 इंच माझी रेडी आहे आणि 14.5 इंच आपण घेतलेले आहे. 1 इंच प्लस करून घेतलेले आहे शिलाई मार्जिनसाठी. त्याच्यानंतर आपण शोल्डर घ्यायचा आहे. तर शोल्डर आपण काल बघितलं होतं, तो 4.25 इंच आपला शोल्डर आला होता. तर तो शोल्डर ह्या मापापासून घेऊन 4.25 इंच शोल्डर पकडायचा आहे. 4.25 म्हणजे किती, तर 4.75. इथे सुद्धा बऱ्याचदा ना काय होतं, आपली रेषा ही वाकडी जाते. त्याच्यामुळे काय करायचं, ज्यावेळेला आपण इथे मुंड्याचं आपण शोल्डरचं माप घेणार आहोत, तिथे वरची टेप ठेवून खाली बरोबर 14.5 इंच पकडायचं आहे आपली ब्लाऊजची उंची. आणि मग इथे सुद्धा एक पॉईंट द्यायचा आहे. तो पॉईंट दिल्यावरती मग तुमची ही जी रेषा असते ती सरळ रेषा येते. ही पहा, अशी ही तुमची सरळ रेषा झालेली आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, मुंड्याचं माप घेणार आहोत. इथून ते इथपर्यंत ही आपण शोल्डरचं माप घेऊन शोल्डरची रेषा आखलेली आहे. तर ह्या शोल्डरपासून घेऊन ते मुंड्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे. तर कालच्या ब्लाऊजचं आपलं मुंड्याचं माप आलं होतं 5.5 इंच. 5.5 इंच मुंड्याचं माप आलेलं आहे. तर ह्या पॉईंटपासून घेऊन ते मी खाली 5.5 इंचावरती एक खूण करणार आहे. 5.5 इंचावरती माझं मुंड्याचं माप आलेलं आहे. आता ह्याची पण एक सोपी पद्धत सांगते, कारण की ही सुद्धा रेषा आखताना आपली वाकडी जाऊ शकते. तर मी काय करणार आहे, ही तर आपली उंची आहे 14.5 इंच बरोबर. तर मी काय करणार, इथे थोडंसं पुढे परत 14.5 इंचावरती इंची टेप ठेवणार आहे खालून आणि वरती 5.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. जे आपलं मुंड्याचं माप आहे इथे 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि मग हे जे आपल्याला पॉईंट्स भेटले आहेत, हे पॉईंट्स मी जॉईंट करणार आहे, जेणेकरून आपली सरळ रेषा येणार आहे. आता हे बघा, हे जे आपण 4.25 इंच घेतलं होतं शोल्डरचं माप, तेच माप आपल्याला ह्या रेषेवरती घ्यायचं आहे. ही आपली असते छातीची रेषा. छातीच्या मापाची रेषा ही आहे. ह्या रेषेवरती आपण छातीचं माप घेणार आहोत. पण हे आपले जे शोल्डरचं जे आहे तेच आपल्याला इथे सुद्धा पकडायचं आहे सरळ रेषेसाठी. त्यामुळे मी इथे सुद्धा शोल्डरचं माप 4.25 इंच घेते व ही सरळ रेषा मारून घेते. मी सरळ रेषा मारते. त्याच्यानंतर आपण छातीचं माप घेणार आहोत. छातीचं माप होतं आपलं 30 इंच. तर ह्या पॉईंटपासून ते ह्या मापावरती, तर छातीचं माप 30 इंच आहे. तर 30चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच. मी कालसुद्धा दाखवलं होतं, मी परत ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते की 30चा चौथा भाग काढायचा असेल किंवा कोणत्याही मापाचा चौथा भाग काढायचा असेल तर कसं करायचं. आता माझ्या छातीचं माप आहे 30 इंच. तर मी 30 इंचावरती इंची टेपचं पॉईंट ठेवून एकदा फोल्ड करणार.
इथे आलेला आहे 15 इंच. 15 इंच आलेला आहे आणि ह्या 15 इंचाला मी परत एकदा फोल्ड करणार. तर आलेला आहे 7.5 इंच. म्हणजे 7.5 इंच हा चौथा भाग झाला. तिसाचा चौथा भाग 7.5 इंच. मग इथे मी 7.5 इंचावरती एक मार्क करते आणि ह्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनची जागा सोडायची असते. तर ती तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता किंवा 2 इंचसुद्धा घेऊ शकता. मी शक्यतो 2 इंचच घेते जेणेकरून जास्त शिलाई मार्जिन राहते. तर आपण ही 2 इंच घेतलेली आहे. आता कमरघेराचं माप टाकायचं आहे. तर कमरघेर आहे आपलं 26 इंच आपलं कमरघेर आलं होतं. तर त्याचासुद्धा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर 26 इंचावरती मी इंची टेप ठेवणार आहे, फोल्ड करणार आहे. फोल्ड करून मी दुसरा भाग काढला आहे जो आला आहे 13 इंचाला एक सूतवरती आणि परत मी एकदा फोल्ड करणार आहे. तर तो आलेला आहे 6.5ला एक सूतवरती म्हणजे 6.25ला एक सूत कमी. तर हे जे माप आलेलं आहे आपलं ते आपण खालच्या साईडला कमरघेराच्या साईडला टाकणार आहोत. कमरघेराचं माप या साईडला टाकले जाते. तर आपलं आलेलं होतं माप 6.5ला एक सूतवरती. तर मी ते टाकलेलं आहे. मागच्या साईडला आपल्याला टक्स टाकायचे असतात. त्यामुळे टक्ससाठी मी 1 इंचाचं माप घेत आहे. अर्धा इंचाचा टक्स असतो त्याच्यामुळे मी 1 इंचाचं माप घेत आहे टक्ससाठी आणि पुढे 2 इंचाची शिलाई मार्जिन. तर हे शिलाई मार्जिन आणि ही शिलाई मार्जिनची लाईन मी जॉईन करून घेत आहे. आणि ही लाईन म्हणजे ही आपली झाली फिटिंग लाईन. ही फिटिंग लाईन आहे आपली. ही मी एक जॉईन करून घेत आहे. ओके. आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत खांद्याचे माप, खांदापट्टीचे माप. तर आपण खांदापट्टी बघितली होती ती होती 1.5 इंच. ब्लाऊजची खांदापट्टी होती 1.5 इंच. 1.5 इंच आपली खांदापट्टी रेडी आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर हे पण तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही शिलाई मार्जिन किती ठेवता आहात. मुंड्याच्या साईडने किती ठेवता आणि गळ्याच्या साईडने किती ठेवता हे तुमच्यावर डिपेंड असतं. पण मी सगळ्यांना सजेस्ट करते की मुंड्याच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आणि गळ्याच्या साईडने 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. त्याच्यामुळे हे काउंट कसं करणार, 1.5 इंच आपलं रेडी आहे खांदापट्टी. त्याच्यामध्ये अर्धा इंच मुंड्याच्या साईडची शिलाई मार्जिन आणि 1/2 इंच गळ्याच्या साईडची शिलाई मार्जिन. म्हणजे किती आले 2.25 इंच. परत एकदा सांगते, 1.5 इंच आपली रेडी आहे खांदापट्टी. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मुंड्याच्या साईडची आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन गळ्याच्या साईडची. तर त्याच्यामुळे पूर्ण रेडी आलेलं आहे 2.25 इंच. मग मुंड्याच्या साईडने आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे झाले आपली खांदापट्टीची मार्किंग. आता आपण गळ्यासाठी मार्किंग करूया. मागील गळ्यासाठी तर मागील गळ्याची पट्टी जी आपण बघितली होती ती 3.5 इंचाची होती. 3.5 इंचाची पट्टी होती आपली. तर त्याच्यामध्ये अर्धा प्लस करायचा आहे आपल्याला. म्हणजे गळ्याच्या साईडची 1/2 इंच शिलाई मार्जिन असणार आणि खालची कमरघेराच्या इथली 1/2 इंच शिलाई मार्जिन असणार. म्हणजे 4 इंच आपल्याला घ्यायचं आहे. 3.5 इंचामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे. म्हणजे 4 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे. ही 4 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे. इथेही थोडंसं मी पुढे घेऊन 4 इंचावरती मार्किंग करून घेते जेणेकरून माझी लाईन सरळ यावी. आता गळ्याचा ब्रॉडनेस जो आहे हा तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही जास्त ब्रॉड गळा घालत असाल तर 3.5 इंचापर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकता. पण तुम्ही जर जास्त ब्रॉड गळा घालत नसाल तर त्याच्यामुळे तुम्ही हे जे माप आहे ब्रॉडनेसचं जे माप आहे ते तुम्ही 2, 2.5 जास्तीत जास्त 2.25 ठेवा. तर मी माझ्या या ब्लाऊजमध्ये 3 इंच ब्रॉडनेस ठेवत आहे. 3 इंचापर्यंत मी ब्रॉडनेस ठेवत आहे आणि ही एक सरळ लाईन आखून घेत आहे. आणि ही लाईन आणि ही लाईन मी जॉईन मारत आहे जेणेकरून मला गळ्याचा आकार देता येईल. आता बाजारात असे फ्रेंच कर्व भरपूर अवेलेबल असतात. तर तुम्ही हा यूज केला तर बेटरच आहे. जर तुम्हाला हाताने ड्रॉईंग करायची सवय असेल, हाताने जर कट्स मारायची सवय असेल तर तुम्ही तेही करू शकता. पण शक्यतो मी सजेस्ट करेल की हा फ्रेंच कर्व तुम्ही यूज करा जेणेकरून तुमचे जे गळ्याचे आकार आहेत ते खूप छान पद्धतीत येतात.
तर मी हा असा याला प्रॉपर इथे सेट करणार आहे. हा प्रॉपर सेट करून मी हा आकार गळ्याचा देणार आहे. हा पहा, इथे खूप सुंदर पद्धतीने गोल गळा असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर हाताने सवय असेल गळ्यांचे आकार द्यायची तर तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता. हा बघा, हा असा गळ्याचा खूप छान पद्धतीत आकार आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा खोली द्यायची आहे. तर ही सुद्धा छातीच्या मापानुसार असते. तर आता आपलं छातीचं माप आहे 30 इंच. तर 30 इंचासाठी पुढील मुंडा खोली ही जाते आपली मागील मुंडा खोली ही जाते आपली 1 इंच आणि पुढील मुंडा खोली जाते आपली 1.25 इंच. तर ह्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक पद्धत सांगते. इथून 1 इंच वरती घ्यायचं आहे तिरपं. त्याच्यानंतर ही खांदापट्टी आणि ही छातीची जी आपण माप काढलेला आहे ती रेषा, ह्याचा फोल्ड करायचा, ह्याचा अर्धा भाग काढायचा आहे, ह्याचा दुसरा भाग काढायचा आहे, ह्याचा मी दुसरा भाग काढलेला आहे. तर हा इथे आलेला आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला हा पॉईंट आणि आपल्या छातीची फिटिंग रेषा, फिटिंग पॉईंट, हे 3 पॉईंट जॉईंट करायचे आहे. तर हे तुम्हाला हाताने जर जमत असतील तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. हाताने जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फ्रेंच कर्वचा सुद्धा उपयोग करू शकता. हे पहा, हा असा कर्व द्यायचा आहे इथे. आणि ज्या वेळेला तुम्ही जास्त ब्रॉडचे गळे यूज करता त्यावेळेला इथून ते इथपर्यंत आपल्याला 1.5 इंच डाऊन करायचं आहे. गळ्याच्या साईडला 1.5 इंच इथून ते इथपर्यंत आपल्याला डाऊन करायचं आहे. तर हा आपला आहे ब्लाऊजचा मागील भाग. तर आपण आता ब्लाऊजचा पुढील भागाची कटिंग बघूया. ती सुद्धा मी पेपरवरतीच करणार आहे. आज मी तुम्हाला 1 टक्सच्या ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवत आहे. खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे. तुम्ही ही पद्धत एकदा वापरून बघा, तुम्हाला फिटिंग खूप आवडेल ब्लाऊजची. तर ज्यावेळेला आपण पुढच्या भागाची कटिंग करतो पेपरवरती त्यावेळेला काय करायचं आहे, 1 टक्सच्या ब्लाऊजसाठी इथून पहिलं 2-2 इंचाची जागा सोडायची आहे. 2-2 इंचावरती मी मार्क करून घेते आहे आणि एक सरळ लाईन जोडून घेते. हे पॉईंट्स जे मी 2-2 इंचाचे काढलेले आहेत हे मी सरळ जॉईंट करून घेत आहे. मी 1-2 इंच जागा सोडून सरळ रेषा ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी ह्या रेषेवरती सगळं जे काय आहे ते मार्जिन टाकणार आहे. आता आपली उंची होती 13.5 इंच. ब्लाऊजची आपली रेडी उंची आहे 13.5 इंच. तर पुढील भागासाठी आपण 1.5 इंच प्लस करतो. ज्यावेळेला आपण 1 टक्स ब्लाऊज शिवतो त्यावेळेला पुढील भागासाठी आपण 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर 13.5 मध्ये 1.5 इंच प्लस केल्यावरती येतं 15 इंच. तर मी 15 इंचाचा पॉईंट मी इथे आखून घेत आहे माझ्या उंचीचा, ब्लाऊजच्या उंचीचा. पुन्हा सेम 15 इंच थोडंसं पुढे घेऊन मी घेत आहे माझी रेषा सरळ येण्यासाठी. ही माझी उंचीची रेषा आहे. तिथून सेम आपलं जे शोल्डरचं माप आपण मागील भागात घेतलं होतं तेच इथे घ्यायचं आहे 4.25 इंच. आणि इथून शोल्डरचं मुंड्याचं माप जे आपण मागील भागात घेतलेलं आहे 5.5 इंच. 4.25 इंच आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे आणि 5.5 इंच मुंड्याचं माप घेतलेलं आहे. इथे मी 4.25 इंचावरती एक डॉट मारून घेत आहे माझी सरळ रेषा येण्यासाठी. ही सरळ रेषा मी आखलेली आहे. आणि परत सेम आता मागच्या भागात मी 14.5 वरून ठेवून मुंड्याचं माप खालून घेतलं होतं, पण आता या भागामध्ये मी 15 इंच ठेवून घेणार आहे, कारण की आपण या भागामध्ये 15 इंच उंची घेतलेली आहे पुढील भागामध्ये. त्याच्यामुळे 15 इंचावरती ठेवून मी 5.5 इंच घेत आहे आणि ही सरळ रेषा आखत आहे. परत सेम करायचं आहे आपल्याला. आपल्या छातीचं माप इथे टाकायचं आहे. 30 इंच होतं, 30चा चौथा भाग आपण काढला होता तो 7.5 इंच आला होता. 2 इंच आपण शिलाई मार्जिन टाकली होती, 9.5 इंच इथे आला. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे हे नीट बघा. इथे आपण घेतलं आहे 9.5 इंच बरोबर. इथे घेतलं आहे 9.5 इंच. हे 9.5 इंच घेतलेलं आहे आपण टोटल फिटिंग प्लस मार्जिन.
हे 9.5 इंच घेतलेलं आहे. तर आपण कमर घेऱ्यामध्ये काय करणार आहोत, 9.5 इंचामधून अर्धा इंच मायनस करून घेणार आहोत, म्हणजे 9 इंचावरती आपण इथे मार्जिन घेणार आहोत. इथे 9 इंच घ्यायचं आहे. आता हे 9 इंच घेतलं. आता कमर घेऱ्याचं माप कसं टाकायचं, तर कमर घेऱ्याचं माप जे आहे ते कमर घेऱ्याचा चौथा भाग प्लस आपल्याला 4 इंच करायचं आहे. म्हणजे कमर घेऱ्याचं तुमचं जे काही माप होतं, आता आपल्या कमर घेऱ्याचं माप होतं 6.5 इंचामध्ये एक सूत जास्त होतं, तर ह्याच्यामध्ये आपण 4 इंच ॲड करणार आहोत. तर 6.5 एक सूत इंच म्हणजे ह्याच्यामध्ये 4 इंच जेव्हा आपण ॲड करणार आहोत तेव्हा 7.5, 8.5, 9.5 आणि 10.5 आणि पुढे एक सूत, म्हणजे 6.5 आणि एक सूत, त्याच्यामध्ये मी 4 इंच ॲड केलं तर 10.5 आणि पुढे वरती अजून एक सूत आलेलं आहे. हे माझं माप आलेलं आहे. म्हणजे कमर घेऱ्याचा चौथा भाग प्लस 4 इंच करायचा आहे. तुमचं जे काही कमर घेऱ्याचं माप असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही 4 इंच प्लस करून घ्यायचं आहे. आणि हा जो पॉईंट दिला होता आपण 9 इंचाचा, ह्याच्यावरती ते माप ठेवून काढायचं आहे. म्हणजे माझं आलं होतं ते 6.5, 7.5, 8.5, 9.5, 10.5 प्लस एक सूत, म्हणजे 10.5 आणि वरती एक सूत आलं होतं. ते माप मी इथे ठेवणार आहे आणि इथे पॉईंट देणार आहे. म्हणजे हे आलेलं आहे माझं कमर घेऱ्याचं माप. तर आता मी ही रेषा आणि ही रेषा जॉईन करत आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जॉईन केली, एक सरळ रेषा आखली आहे. आता मी खांद्याचं माप टाकून घेते. खांद्याचं माप आपलं मागच्या ह्याच्यात होतं 2.25 इंच, 1.5 इंचाची पट्टी होती प्लस अर्धा इंच आणि प्लस पाव इंच म्हणजे 2.25 इंच ही खांद्यापट्टीची मार्किंग मी केलेली आहे. आता पुढील गळा आपला होता 5.5 इंच. 5.5 इंच हा आपला पुढील गळा आलेला होता. तर 5.5 इंचामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिनचा ॲड करणार आहे, कारण की आपलं इथे जे आहे वरती खांदापट्टीला अर्धा इंच जॉईनमध्ये जातो, त्याच्यामुळे अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे. 5.5 इंचाचं माझं गळ्याचं माप होतं, ते मी अर्धा इंच ॲड करून 6 इंच घेत आहे. 6 इंचावरती मी घेत आहे. इथे पण मी 6 इंच मार्किंग करून घेते. आता हे तुमच्या ब्रॉडनेसवर डिपेंड आहे, तुम्ही कितीही पुढे जाऊ शकता. मी हे जास्त पुढे जात नाही आहे, मी 1-2.5 इंचापर्यंत पुढे ब्रॉडनेस घेत आहे. 2.5 इंचापर्यंत मी पुढे हा ब्रॉडनेस घेतला आहे पुढील गळ्याचा, कारण की अंगावरती ब्लाऊज घातल्यावरती थोडासा फाकला जातो, त्याच्यामुळे स्प्रेड होतो, त्याच्यामुळे थोडंसं मी कमीच ठेवत आहे. आता ही मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे. आता मी काय करणार आहे, हा पॉईंट जो आहे आपल्या गळ्याच्या उंचीचा पॉईंट आणि हा जो आपल्याला कमर घेऱ्याच्या चौथ्या भागाचा पॉईंट जो भेटलेला आहे तो, हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जॉईन करणार आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जॉईन केलेला आहे. ठीक आहे. आता सेम पद्धत आहे आपली. पाव इंच आपल्याला पुढचाही गळा, पुढच्याही खांदापट्टीला थोडंसं क्रॉस घ्यायचं आहे. आता आपण पुढील मुंडाखोली टाकूया. पुढील मुंडाखोली आपण 1.5 इंच घ्यायची आहे पुढच्या भागासाठी. 1.5 इंचावरती इथे डॉट घेऊन देऊया क्रॉसिंगमध्ये. आलेला आहे माझा 1.5 इंच. इथे मी तेच करणार आहे. ह्याचा मिडल काढणार आहे. ह्याचा मिडल मी काढला आणि ह्या मिडलपासून मला आकार द्यायचा आहे. या मिडलपासून घेऊन मला पुढील भागाच्या मुंडाखोलीचा आकार द्यायचा आहे. आणि आकार दिलेला. आता आपण गळ्याचा सुद्धा आकार द्यायचा आहे. गळ्यासाठी सुद्धा, पुढच्या गळ्यासाठी सुद्धा तुम्ही फ्रेंच कर्व यूज करू शकता किंवा तुम्हाला हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने करू शकता. पुढील गळासुद्धा तुम्ही तुमच्या मनानुसार आकार देऊ शकता. कोणाला पंचकोनी आवडतो, कोणाला गोलाकार आवडतो, कोणाला पान गळा आवडतो, तर त्याच्यानुसार तुम्ही आकार देऊ शकता. आता हा आकार आपला देऊन झालेला आहे. तर टक्स पॉईंट जो असतो, आता ह्याच्यामध्ये 1 टक्सच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला टक्स पॉईंटची पण गरज असते. टक्स पॉईंट आणि टक्स टू टक्स पॉईंट हे 2 पॉईंटची आपल्याला गरज असते. तर आपण ज्या ब्लाऊजचं माप घेतलं होतं, ह्या ब्लाऊजमध्ये मी टक्स पॉईंट बघते किती आहे तो. टक्स पॉईंट बघा कसा बघायचा असतो. खांदापट्टीपासून घेऊन ते हा जो टक्स मारलेला असतो त्या टक्सपर्यंत आपण टक्स पॉईंट मोजायचा असतो. तर ह्या ब्लाऊजमध्ये माझं 8.5 इंच टक्स पॉईंट आलेला आहे. 8.5 इंच टक्स पॉईंट आलेला आहे. आणि टक्स टू टक्स म्हणजे ह्या टकपासून घेऊन ते या टक्सपर्यंत हे मोजायचं आहे की किती इंच आहे. तर हे आहे
6 इंच 8.5 इंच टक्स पॉईंट आलेला आहे आणि टक्स टू टक्स पॉईंट आपला 6 इंच आलेला आहे. तर हे डायग्राममध्ये कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. 8.5 इंच आपला टक्स पॉईंट आला होता बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच परत प्लस करायचं आहे टक्स पॉईंट घेताना, कारण की इथून अर्धा इंच आपला शिलाई मार्जिन जातं म्हणून. त्याच्यामुळे 8.5 इंचामध्ये मी अर्धा इंच टक्स पॉईंट अजून प्लस करते आहे. तो येणार आहे 9 इंच. 8.5मध्ये अर्धा इंच प्लस केलं, 9 इंच टक्स पॉईंट माझा आलेला आहे. आता टक्स टू टक्स पॉईंट आला होता 6 इंच बरोबर. 6 इंच आपला टक्स टू टक्स पॉईंट आलेला होता. तर मी काय करणार आहे, ह्याचा अर्धा करणार आहे. 6 इंचाचा अर्धा येतो 3 इंच. 3 इंच भाग येतो. तर 3 इंच मी कुठून घेणार आहे, ह्या रेषेपासून ते ह्या पॉईंटपर्यंत मला 3 इंच घ्यायचं आहे. ह्या रेषेपासून आता हा 9 पॉईंट आलेला आहे, 9 वरती तो इथे येणार आहे 3 इंच. 3 इंच मला ह्या रेषेपासून 3 इंच इकडे मोजायचं आहे आणि इथून 9 इंच घ्यायचं आहे बरोबर. हा 9 इंच माझा आलेला आहे. आता मी हा चेक करणार की ह्या सरळ रेषेपासून माझा हा पॉईंट कितपर्यंत आलेला आहे, कारण की ही आपल्याला खाली सरळ रेषा मारायची आहे म्हणून, आपली सरळ रेषा यावी म्हणून. तर हा माझा आलेला आहे 2.5 इंचाला 1 सूत कमी आलेला आहे या सरळ रेषेपासून. म्हणून मी इथे सुद्धा खाली या सरळ रेषेपासून 2.5 इंचाला 1 सूत कमी असा पॉईंट देणार आहे आणि हे जॉईंट मारणार आहे. ठीक आहे. हे मी जॉईंट मारले पॉईंट्स. आता टक्स आपला असणार आहे तो 1-1 इंचाचा टक्स असणार आहे. 1 इंच ह्या साईडला, 1 इंच ह्या साईडला. हे टक्स असणार आहेत आपले 1-1 इंचाचे. तर मग हे टक्स असे जॉईंट मारून घ्यायचे आहेत आपल्याला. हे टक्स मी जॉईंट मारून घेतलेले आहेत. आता बघा, कमरघेराच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरती आकार द्यायचा आहे कमरघेराच्या साईडने, आणि गळ्याच्या साईडने जास्त न देता फक्त आणि फक्त पाव इंचाचा आकार द्यायचा आहे, कारण की पुढील भाग जो असतो आपल्या ब्लाऊजचा तो मागील भागापेक्षा अर्धा ते पाव इंच मोठा असतो त्याच्यामुळे. आणि हा जो टक्स आपण कमी केलेला आहे पाव इंच, तो या मिडल पॉईंटला जॉईन मारायचा आहे. आणि हाही सुद्धा अर्धा इंच जॉईन मारायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आयहूक पट्टीचा आपण मार्जिन ॲड केलेला नाही आहे. आपण टक्स टू टक्स पॉईंट डायरेक्ट घेतला होता इथून 3 इंच. आणि ह्याच्यामध्ये मग आयहूक पट्टीचं भरपूर जण विसरतात मार्जिन ॲड करण्यासाठी. खूप भरपूर जण विसरतात. कपड्यावरती टाकताना विसरतात मार्जिन घ्यायला. त्याच्यामुळे इथून तुमच्या आवडीनुसार तुम्ही अर्धा किंवा पाऊण इंच आयहूकच्या पट्टीचं मार्जिन घेऊ शकता. मी इथे पाव इंचाचं मार्जिन घेत आहे आयहूक पट्टीचं. इथूनही घेत आहे आणि इथूनही घेत आहे खाली पाव इंचाचं मार्जिन. हे पाव इंचाचं जे मार्जिन आहे आय आणि हुक पट्टीचं, हे पॉईंटसुद्धा मी जॉईंट करून घेत आहे. म्हणजे नंतर गडबड होत नाही की कपड्यावरती मला आयहूक पट्टीसाठी मार्जिन सोडायचं आहे, हे लक्षात ठेवायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे हा आपला पुढील आकाराचा डायग्राम तयार झालेला आहे 1 टक्ससाठी. आता आपण डायग्राम बघणार आहोत तो हाताचा स्लीव्ससाठी आपण डायग्राम बघणार आहोत. आता मी सध्यासाठी नॉर्मल स्लीव्सच दाखवत आहे, स्लीव्सचा डायग्राम दाखवते तुम्हाला. आपण हे डायग्राम बाजूला ठेवूया. आता आपण स्लीव्सचा डायग्राम काढणार आहोत. त्याच्यासाठी आपण पेपर कसा घ्यायचा आहे बघा. हा आपला सिंगल पेपर आहे. हा आपल्याला एक फोल्ड करायचा आहे पेपर. एक फोल्ड करायचा आहे. फोल्डेड बाजू माझ्या राईट साईडला आहे आणि ओपन बाजू माझ्या लेफ्ट साईडला आहे. तर आपण फोल्डेड बाजूपासून सगळी मापं घेणार आहोत. तर आपण स्लीव्सचं माप बघूया आपलं किती आलं होतं. स्लीव्सचं माप आलं होतं, हात लांबी होती आपली 7.25 इंच आणि दंडगैर होतं 4 इंच आणि 1 सूतवरती. तर 7.25 इंच हे आपलं स्लीव्सची उंची आहे, हात लांबी आहे आपली. तर आपण काय करणार आहोत, 7.25 इंचामध्ये 1 इंच प्लस करणार आहोत हात लांबी घेताना. म्हणजे 7.25 इंच प्लस 1 इंच 8.25 इंच. अर्धा इंच खालून फोल्डिंग जाणार, अर्धा इंच वरून फोल्डिंग जाणार. म्हणजे 8.25 इंच आपल्या स्लीव्सचं मार्जिन आलेलं आहे. स्लीव्हची लांबी आलेली आहे, हात लांबी आलेली आहे आपली 8.25 इंच. तर 8.25 इंच जे आहे ते मी हे पहिले पॉईंट्स जॉईंट करून घेते. सव्वा 8 इंच आपली आपण हात लांबी घेतलेली आहे.
हाताची स्लीव्सची उंची जी आहे ती आपण घेतलेली आहे 8.25 इंच. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर पुढील भाग जो आपण काढला होता, पुढील भाग जो आपण पेपरवरती काढलेला आहे, हा पुढील भाग आहे आपला. तर ह्याचा आपण मुंडा मोजणार आहोत की किती आलेला आहे ह्याचा मुंडा. 2 पद्धती आहेत स्लीव्स काढायच्या, त्या मी तुम्हाला दाखवते. आता मुंडा मोजताना मी काय करणार आहे, इकडचा अर्धा इंच सोडून देणार आहे, कारण की हे अर्धा इंच आपलं वरती फोल्डिंगमध्ये जातं, अर्धा इंच हे शिलाईमध्ये जातं, त्याच्यामुळे ते पकडायचं नाही. अर्धा इंच सोडून खालून प्रॉपर मुंडा मोजायचा आहे. हा किती आला आहे, तर हा आपला आला आहे 9.25 इंच. परत एकदा मोजून दाखवते. आपण तिरकस मोजत आहोत, हा राऊंडमध्ये हा आलेला आहे आपला 9.25 इंच. हे बघा इथपर्यंत पूर्ण मार्जिनपर्यंत 9.25 इंच आपला मुंडा आलेला आहे. तर 9.25 इंच जे आहे ते आपण कसं घेणार आहोत. आता अजून एक तुम्हाला स्लीव्स पॉईंटमध्ये मी सांगते तुम्हाला, जेव्हा तुमची हात लांबी जी 4 इंचाच्या वरती असते किंवा 3, 3.5, 4 इंचाच्या वरती जेव्हा हात लांबी आपली जाते, त्यावेळेला आपण जे स्लीव्स डाऊन घेतो ना, ते आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. 3.5 इंच स्लीव्स डाऊन घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला हातलांबी आपली 4 इंचापेक्षा कमी असते, त्यावेळेला आपली त्याच्यानुसार 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच असं घ्यायचं आहे. 4 इंचाच्या वरती ज्या वेळेला आपली स्लीव्सची लांबी जाते, त्यावेळेला आपला 3.5 इंच आपल्याला स्लीव्स डाऊन करायचे आहेत. ही एक मी रेषा आखून घेते, जी मी 3.5 इंचावरती पॉईंट मारला आहे डाऊनसाठी. ही पण एक मी रेषा आखून घेते. आता आपण ज्यावेळेला मुंडा मोजला, त्यावेळेला मुंडा आपला 9.25 इंच आला होता आणि 9.25 आपण इंच राऊंडमध्ये मोजले होते. आपण स्ट्रेट मोजले नव्हते, राऊंडमध्ये मोजले होते. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही राऊंडमध्ये मोजता, त्यावेळेला 9.25 इंच ह्या लांबीच्या रेषेपासून घेऊन ते डाऊन रेषेपर्यंत 9.25 इंच असं तिरकस घ्यायचं आहे. 9.25 इंच हा आला आहे 9.25 इंच इथे आपण घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपला आला आहे फिटिंगचा पॉईंट इथला. आणि आपलं 4 इंच आणि 1 सूत हे आपलं स्लीव्सचा राऊंड होता, म्हणजे आपला दंडघेर होता. तर दंडघेरही आपण इथे 4 इंच आणि 1 सूत खालच्या साईडला घ्यायचं आहे. आणि पुढे 2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे, जे आपण ब्लाऊजच्या पुढील आणि मागील भागामध्ये घेतलं होतं 2 इंचाचं मार्जिन. तेच मार्जिन, सेम मार्जिन आपल्याला स्लीव्समध्ये सुद्धा ठेवायचं आहे. तर आता आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन मारून घेऊया. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, हा पॉईंट जो आपल्याला भेटला आणि हा जो पॉईंट आहे ह्या रेषेचा, तर आपण हे जॉईंट मारणार आहे. सॉरी, वाकडी आली माझी रेषा थोडीशी. मी हे सरळ जॉईंट मारून घेणार आहे. हा मी जॉईंट मारला, ही माझी सरळ रेषा आली. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की आपल्या हाताचे स्लीव्सचे जे आकार असतात ते कसे सरळ आणायचे असतात ते. ठीक आहे, आता 2 इंच आपलं मार्जिन आहे, बरोबर. 2 इंचाचं मार्जिन, तर हे असं सरळ धरून आपण हे सोडून द्यायचं आहे. ते पॉईंट मारून 2 इंचाचा पॉईंट एक मारून घ्यायचा आहे. तर हे आहे आपले 9.25 इंच, बरोबर. 9.25 इंच जर आहे, तर आपण ह्याचे 3 भाग करायचे आहे. 9.25चे 3 भाग करायचे आहे. 3 त्रिक 9 येतं, प्लस 2 सूत आहे आपल्याकडे. मग आपण काय करणार आहोत, तिथे 3 इंच आणि 1 सूत, इथून पण परत 3 इंच आणि 1 सूत घेणार आहोत. म्हणजे हे झाले आपल्या ह्या रेषेचे 3 भाग. ह्या रेषेचे 3 भाग करून घेतले आपण. त्याच्यानंतर काय करणार आहोत, ही जी आपल्याकडे रेषा आलेली आहे, पहिला भाग जो आहे, इथून 1/2 इंच खाली आपण एक पॉईंट देणार आहोत. हा 1/2 इंच खाली एक पॉईंट दिला, तर काय स्लीव्सचा आकार द्यायचा आहे ह्याच्यावर. हा 1/2 इंच जॉईन करत, हा पहिला भाग जॉईन करून, त्याच्यानंतर इथून इथे जॉईन मारायचा आहे. इथून जवळपास अर्धा ते 1 इंच बाहेर इकडे आपल्याला जॉईंट मारायचा आहे. हा जॉईंट आला. आता मी ह्याचं मध्य काढणार. हा जो राऊंड मारला आहे ह्याचा मध्य काढून, किंवा हा जो 2 इंचाचा पॉईंट दिलेला आहे, तोच 2 इंचाचा पॉईंट मी खाली घेऊन त्या पॉईंटपासून मी पुढे आकार देणार आहे ह्या पॉईंटमधून. हा आकार तुमचा नीट येणं गरजेचं आहे. आता ह्या आकारात पण बघा,
इथे तुमचं 1 इंचाचं मार्जिन येणं गरजेचं आहे. हे बघा, हे बरोबर 1 इंच मार्जिन आलेलं आहे. आकार असा प्रॉपर द्यायचा आहे. हे आपल्या स्लीव्सचा डायग्राम झालेला आहे. तर मी आता तुम्हाला हे स्लीव्सचं कटिंग करून दाखवते कसं करायचं आहे कटिंग ते. पहिला आपण दंडगेराचा भाग जो आहे तो कटिंग करून घेऊया प्रॉपर. कटिंग करताना सुद्धा पेपरवर हात ठेवत ठेवत कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपला पेपर एका जागेवरून दुसरीकडे सटकणार नाही. आता इथून कटिंग करताना आपल्याला पहिला जो मागचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे जो वरचा भाग आपण काढलेला आहे ब्लाऊजच्या मागील भागासाठी, तो पहिला कटिंग करून घ्यायचा आहे. तर हा मी कटिंग करून घेतला आहे असं. आणि हा ओपन करून मग पुढील भागाचा आकार कट करायचा आहे. ओपन करून मग पुढील भागाचा आकार हळूहळू कट करत जायचा आहे आपल्याला. हा बघा, हा असा माशासारखा आकार कट झाला पाहिजे तुमचा. हे बघा, ही स्लीव्सची कटिंग आपली झालेली आहे. हा आपला पुढील भाग आहे, हा आपला मागील भाग आहे. आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून पुढील भागासाठी आपण एक खूण करून ठेवायचा आहे की हा आपल्याला पुढील भागाला जॉईंट करायचा आहे आणि हा मागील भागाला जॉईंट करायचा आहे. बघा, इथेही तुम्हाला जाणवेल कटिंग कशी आलेली आहे. ही कटिंग आहे स्लीव्सची. तर तुम्हाला आपण हे सगळे डायग्राम काढून झालेले आहेत आपले. हा आपला मागील भाग आहे, हा आपला मागील भाग आहे, हा आपला पुढील भाग आहे 1 टक्सचा, आणि हे आपलं स्लीव्सचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजची कटिंग तयार झालेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ब्लाऊज शिवून बघा 1 टक्सचा. तुम्हाला खूप आवडेल या प्रकारची फिटिंग, कारण की अशा प्रकारे शिवल्याने ना, अशा प्रकारे कटिंग करून शिवल्यानंतर ब्लाऊज खूप छान बसतो अंगावरती आणि फिटिंगही खूप आवडते लोकांना. त्याच्यामुळे तुम्ही हे ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.